म्हणजे क्रिकेट म्हणजे भारतात फक्त एक खेळ नाही, ती एक भावना आहे. पण त्या भावनेला पैसा, ग्लॅमर आणि एंटरटेनमेंटचा तडका लावून सुपरहिट बिझनेस बनवणारी लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. 2-3 तासांचा सामना, पण त्यामागे चाललेला खेळ करोडोंचा. स्टेडियममध्ये जल्लोष, टीव्हीवर टीआरपीची शर्यत, मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग, सोशल मीडियावर ट्रेंडिंग हॅशटॅग्स आणि या सगळ्याच्या मागे शांतपणे फिरणारी एक प्रचंड मोठी पैशांची मशीन. आय पी एलने क्रिकेटला फक्त स्पोर्ट म्हणून ठेवलेलं नाही, तर ते एक इव्हेंट बनवलं आहे जिथे प्रत्येक सामना म्हणजे मिनी फेस्टिवलच. टीम्स म्हणजे ब्रँड्स, खेळाडू म्हणजे सेलिब्रिटी आणि प्रेक्षक म्हणजे कस्टमर. इकडे चौकार षटकारांचा थरार, तर दुसरीकडे जाहिराती, स्पॉन्सरशिप, मर्चंडाईज आणि मीडिया राईट्सचा अक्षरशः पाऊस. म्हणजेच एंटरटेनमेंट आणि बिझनेस यांचं कॉम्बिनेशन म्हणजे आय पी एल, असा परफेक्ट फॉर्म्युला. विशेष म्हणजे हा सगळा खेळ फक्त मैदानावरच होत नाही, तर बॅकस्टेजवरही तितकाच मोठा सामना चालू असतो. ब्रँड्समध्ये, कंपन्यांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये कोण जास्त पैसे मोजणार, कोणाला जास्त व्ह्यूवरशिप मिळणार, कोणाचा ब्रँड जास्त व्हायरल होणार, हा सगळा गेम आय पी एलला सोन्याची खाण बनवतो. पण या चमक धमक मागे काही बेसिक प्रश्न उभे राहतात आणि त्यांची उत्तरं समजली की आय पी एलचं खरं मॅजिक कळतं. म्हणूनच आय पी एलचं बिझनेस मॉडेल नेमकं काय आहे आणि ते हे इतकं जबरदस्त हिट कसं झालं, बाकीच्या लीग्सना जे जमलं नाही ते आय पी एलने कसं केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या खेळात नफा नेमका कोण आणि कसा कमावतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. म्हणजे क्रिकेट भारतात आधीपासूनच लोकप्रिय होतं, पण त्या लोकप्रियतेला पैशात बदलण्याची खरी कला ज्यानं दाखवली ती म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. आज परिस्थिती अशी आहे की आय पी एलची तुलना सरळ इंग्लिश प्रीमियर लीग किंवा नॅशनल फुटबॉल लीग सारख्या जगातील मोठ्या लीगशी होते. आणि हे काही उगाच नाही. सुरुवातीला आय पी एल फक्त एक क्रिकेट स्पर्धा वाटत होती, पण हळूहळू त्याने स्वतःला एक बिझनेस मशीनमध्ये बदललं. हा बदल कसा झाला हे समजून घेतलं तर पूर्ण गेम कळतो. सगळं सुरू होतं एका मोठ्या कल्पनेपासून. लोकांना फक्त सामना दाखवायचं नाही, तर त्यांना स्क्रीनला चिकटवून ठेवायचं. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया अर्थात BCCIने आय पी एलला असं डिझाईन केलं आहे की प्रत्येक सामना एक इव्हेंट वाटतो. लाईट्स, म्युझिक, सेलिब्रिटीज आणि मैदानावरचा थरार. म्हणजे प्रेक्षक फक्त क्रिकेट बघत नाहीत, तर तो एक शो अनुभवत असतात. आता इथेच खरी कमाई सुरू होते. जेव्हा करोडो लोक एकाच वेळी आय पी एल बघायला बसतात, तेव्हा ब्रॉडकास्टर्स आणि कंपन्यांमध्ये तो सोनेरी क्षण असतो. म्हणूनच आय पी एलचे मीडिया राईट्स विकले जातात ते साध्या आकड्यांमध्ये नाहीत, तर तब्बल कोटी रुपयांसारख्या प्रचंड रकमेवर. ही रक्कम BCCIकडे येते आणि मग ती लीग आणि टीम्समध्ये वाटली जाते. म्हणजे सामना सुरू होण्यापूर्वीच मोठा पैसा सिस्टीममध्ये येऊन बसतो. त्यानंतर दुसरा मोठा प्रवाह सुरू होतो स्पॉन्सरशिप्सचा. टाटासारख्या मोठ्या कंपन्या आय पी एलचं नाव आपल्या ब्रँडशी जोडण्यासाठी हजारो कोटी रुपये देतात. प्रत्येक टीमच्या जर्सीवर 8 ते 10 ब्रँड्स दिसतात आणि हे ब्रँड्स त्या टीमला थेट पैसे देतात. म्हणजे मैदानावर खेळाडू खेळत असतात, पण त्यांच्या जर्सीवर कंपन्यांची जाहिरात चालू असते. स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही या गणिताचा भाग असतात. प्रत्येक टीमला आपल्या शहरात सामने खेळायला मिळतात आणि त्या तिकीट विक्रीतून त्यांना मोठा हिस्सा मिळतो. पण खरं सांगायचं तर आय पी एलचा मुख्य पैसा तिकिटातून नाही, तर स्क्रीनसमोर बसलेल्या प्रेक्षकांमधून येतो. आणि म्हणूनच आय पी एलने क्रिकेट आणि एंटरटेनमेंट हा फॉर्म्युला पकडला. सामने प्राईम टाईमला ठेवले गेले, शहरांशी जोडले गेले आणि त्याला ग्लॅमरची जोड दिली गेली. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, RCB हे फक्त संघ राहिले नाहीत, तर लोकांच्या भावना बनल्या. त्यातच या डिजिटल युगात या गेमला अजून वेग मिळाला. जेव्हा जिओ सिनेमासारख्या प्लॅटफॉर्मने फ्री स्ट्रीमिंग दिलं आणि प्रेक्षकांची संख्या प्रचंड वाढली, जितके जास्त लोक तितकी जाहिरातींची किंमत जास्त आणि तितकाच पैसा जास्त. सुरुवातीला काही टीम्सना तोटा होत होता, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. 2008मध्ये ज्या किमतीत टीम्स विकत घेतल्या गेल्या, ज्यांची किंमत आज अनेक पटीने वाढली आहे. म्हणजेच जिंकणं हरणं हे मैदानावर होतं, पण खराब विजय बॅलन्स शीटमध्ये दिसतो. आता जर सगळं एकत्र केलं तर एक भन्नाट चित्र दिसतं. ते म्हणजे BCCI कॉन्टेंट तयार करतं, ब्रॉडकास्टर्स ते लोकांपर्यंत पोहोचवतात, ब्रँड्स त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पैसा घालतात आणि टीम्स त्या सगळ्यातून स्वतःचा ब्रँड बिल्डअप करतात. पण मंडळी, आय पी एलचं बिझनेस मॉडेल वरून साधं वाटतं, पण आतमध्ये खूप लेअर्स आहेत आणि प्रत्येक लेअरमध्ये पैसा फिरतो. सगळ्यात आधी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे आय पी एल स्वतः काही प्रॉडक्ट विकत नाही, ते अटेन्शन विकतं. लाखो कोटी लोक एकाच वेळी स्क्रीनसमोर बसतात आणि हीच गोष्ट आय पी एलला जगातल्या सगळ्यात महागड्या स्पोर्ट्स लीग्समध्ये नेऊन ठेवते. या सगळ्याचं सेंटर आहे BCCI, कारण BCCI आय पी एल चालवताना सर्वात जास्त पैसा कमावतं तो मीडिया राईट्समधून. जेव्हा TV चॅनल्स आणि OTT प्लॅटफॉर्म्स आय पी एल दाखवण्यासाठी बोली लावतात, तेव्हा ती बोली हजारो कोटींमध्ये जाते.
कारण त्यांना माहिती असतं की IPL चालू असताना भारतात लिटरली सगळेच लोक काही ना काही प्रकारे ते बघणार. ही डील झाल्यावर BCCIकडे प्रचंड मोठा पैसा येतो आणि त्यातला मोठा हिस्सा फ्रँचायझीजना वाटला जातो. इथेच IPLचं इकोसिस्टीम सुरू होतं. आता फ्रँचायझीज म्हणजेच टीम्स. त्या फक्त क्रिकेट टीम्स नसतात, त्या फुल फ्लेश कंपन्या असतात. प्रत्येक टीमचा स्वतःचा ब्रँड असतो, स्वतःचे फॅन्स असतात आणि त्यांचं स्वतःचं रेव्हेन्यू मॉडेल असतं. जर्सीवर दिसणारे ब्रँड्स, टीमचे टायटल स्पॉन्सर्स, सोशल मीडियावरचे कॅम्पेन्स आणि स्टेडियममध्ये होणारी तिकीट विक्री, हे सगळं त्या टीमचा इंडिपेंडंट पैसा असतो. जसं एखाद्या कंपनीला जास्त ग्राहक असले की तिची किंमत वाढते, तसंच IPLमध्ये ज्या टीमचा फॅन बेस मोठा त्या टीमची ब्रँड व्हॅल्यू जास्त आणि त्यामुळे रेव्हेन्यू पण जास्त. मग येतो ब्रॉडकास्टर्सचा गेम. ज्यांनी मीडिया राईट्स घेतलेत ते IPL दरम्यान जाहिरातींमधून पैसा कमावतात. एक छोटासा 10-15 सेकंदांचा ॲड स्लॉट IPLमध्ये लाखोंमध्ये विकला जातो आणि मोठ्या मॅचेसमध्ये तर तो दर अजूनच वाढतो. कारण ॲडव्हर्टायझर्ससाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असते एकाच वेळी करोडो लोकांपर्यंत पोहोचण्याची. त्यामुळे ब्रॉडकास्टर्सने राईट्स दिलेला पैसा ते ॲड्स आणि सबस्क्रिप्शन्समधून रिकवर करतात आणि त्यावर प्रॉफिट कमावतात. या सगळ्यात प्लेयर्स पण खूप महत्त्वाचे असतात. IPL ऑप्शनमध्ये कोट्यावधी रुपये देऊन त्यांना घेतलं जातं, पण ते फक्त परफॉर्मन्ससाठी नसतं. एक मोठा प्लेयर म्हणजे चालता बोलता ब्रँड असतो. त्याच्यामुळं टीम्सला फॅन्स मिळतात, स्पॉन्सर्स आकर्षित होतात आणि सोशल मीडियावर एंगेजमेंट वाढते. म्हणजे प्लेअरवर खर्च केला पण इनडायरेक्ट रेव्हेन्यू त्यातून परत येतो. आता जर सगळं एकत्र केलं तर एक भन्नाट सायकल दिसते. BCCI कॉन्टेंट तयार करतं, त्या कॉन्टेंटमुळे ऑडियन्स येते, ऑडियन्समुळे ब्रॉडकास्टर्स आणि ब्रँड्स पैसा घालतात, तो पैसा पुन्हा टीम्स आणि सिस्टीममध्ये फिरतो आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रॉफिट काढतो. आणि म्हणूनच IPL इतकं हिट आहे. कारण इथे फक्त क्रिकेट नाही तर एक पूर्ण इकोसिस्टीम तयार झालं आहे, जिथे प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे. कुठेही ऑडियन्स कमी झाली तर सगळा गेम ढासळेल, पण IPLने इतका स्ट्रॉंग कनेक्ट तयार केला आहे की लोक स्वतःहून त्यात गुंतून राहतात. म्हणूनच या सगळ्या बिझनेस मॉडेलमधून एक गोष्ट समजते, ती म्हणजे IPLमध्ये रन्सपेक्षा जास्त किंमत व्ह्यूजची आहे आणि जिथे व्ह्यूज आहेत तिथे पैसा आपोआप येतो. थोडक्यात IPL हा क्रिकेटचा खेळ कमी आणि अटेन्शन इकॉनॉमीचा खेळ जास्त आहे. जिथे लोकांचं लक्ष आहे तिथे पैसा आहे आणि IPLने हे लक्ष पकडण्याचं तंत्र इतकं परफेक्ट केलं आहे की आज तो फक्त एक लीग नाही तर जगातील सर्वात यशस्वी बिझनेस मॉडेलपैकी एक बनला आहे. बाकी IPLच्या या बिझनेस मॉडेलबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि IPLमध्ये तुमची आवडती टीम कोणती आहे त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.